या शास्त्री. राम राम गणपतराव. हो राम राम ये राम राम या. तुलाच मारवा. किरण बाळा अगं पाहुणे आलेत ग. चहा घेऊन ये बेटा. ओ खूप अंतरावरून आलो गणपतराव. हा बोला ना. किती त्रास झाला असेल तुमच्या गावाला येण्यासाठी आणि तेही खुद्द तुमच्या मुलीला आणण्यासाठी माधवरावने आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. छान उत्तम कार्यक्रम घेतले तुम्ही आणि उत्तम गडी निवडला. शास्त्रीजी म्हणजे आपल्या नामांकित आहेत. अहो यांचे आणि आमचे अगदी घरेलू संबंध यांचा असा गाढा विश्वास आमच्यावर आहे. आमचे कोणतेही काम असो आमच्याशिवाय ते करणार नाही. म्हणजे तू ज्ञानी तांत्रिक आहात. किरण म्हणा. स्वयंपाकाचा बघ. कारण कसा दिवाळी आणि शास्त्री लागून आल्या थकल्या त्यांना वगैरे वगैरे लागली असेल ना तर आपल्याला काळजी करायला पाहिजे. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. मी लगेच स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झालं ना तर लगेच तुम्हाला लगेच आवाज देते. हो काहीतरी सितारू बनवायसाठी सांगा. हो शास्त्रीजी तुम्ही चिंता करू नका. हा बरं काय म्हणतात शास्त्रीजी तुम्ही अगदी बोट चाटत राहाल बघा. इतकी छान चव आहे माझ्या मुलीच्या. बाबा त्यासाठी पदार्पण झाले तुमच्या घरात. धन्य धन्य झालो शास्त्रीजी आम्ही धन्य झालो आपण आला. बरं इवाई काय म्हणते आपल्याकडे गावाकडे हाल हवाल चाल. आपल्या गावाकडे यावर्षी पाणी पाऊस खूप चांगला आलाय. आपला उत्पन्न बिलकुल व्यवस्थित आहे. काही चिंता करण्याला काही कारण नाही. म्हणजे सर्व व्यवस्थित बिलकुल सगळं व्यवस्थित आहे बघा. आणि ती बांधाकडची 22 एकर काहीतरी करप्या लागला म्हणते. नाही आपण औषधीचा एवढा मारा केला आहे की आपला रोग आटोकाट आला बिलकुल. अच्छा अच्छा म्हणजे नष्ट झाला. म्हणजे बऱ्यापैकी परिस्थिती आहे म्हणायची. उत्पन्न इतकं व्यवस्थित आहे यावर्षी. आपल्याला काही अडचण नाही बघा. बाबा हा बेटा बाबा स्वयंपाक तयार झालाय बस आलो चालो आणि मी ताड पण बनवलेलं आहे. आलो ग आलो. या ना पाहुण्यांना घेऊन. हो तर तुम्ही स्वर व्हा. शास्त्रीजी जेवण येतात ते तुम्ही समोर व्हा. साली काय माल दिसते. बस बाई आवडली बुवाला. साधू भोळा बाईवर डोळा. चला खाऊनच घेतो घासभर. कशाला अन्नाला पाड्य. आरामशीर घ्या. बापरे का जेवलो मटण वड्या. बस गणपतराव अहो तुमच्या मुलीच्या हाताला काय चव आहे.
शिवाई आता जर जेवण आटोपलं मुलीला सुद्धा जेवण करायला सांगून द्या तुम्ही. आपल्याला लवकर निघायला पाहिजे. ठीक आहे माधवरावजी. ब्राह्मणाला दिली गाय तर तिचा पश्चाताप काय? किरण बळा तयारी कर ग. पहा इवाई, माझी मुलगी शिकलेली आहे. तिला उन्हा तानाचे काम जमणार नाही. आणि माझी किरण फार नाजूक आहे. अहो गणपतरावजी, मुली जन्माला येतात तेव्हा सगळी कामे मुलीला करावीच लागतात. घरातली असोत की बाहेरची असोत, जन्माला येतो तेव्हा सगळी कामे मुलीलाच करावी लागतात. हे लक्षात ठेवा. जर काम जर नाही केले तर चालेल कसे हो? अहो माधवराव, तुमचा मुलगा आहे अंगुठा छाप आणि माझी मुलगी आहे मॅट्रिक पास. तेव्हा आमची मुलगी तुमच्या मुलाला काही जमायची नाही. बघा माधवराव, शिवाय काय बोलताय तुमच्या? आणि आमच्या मुलीला काही सुख मिळावं म्हणून आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी दिली. अहो पण ही पहिलीच वेळ आहे ना. बघा ना, तुमची मुलगी अजून आमच्या घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाही. हे कशाच्या भानगडी लावलात तुम्ही? गणपतराव, अजून टाईम आहे या गोष्टीला. थोडा सांभाळून विचार करा. माधवराव, आज हा गणपतराव पाटील या गावचा मालगुजार आहे. या पंचक्रोशीत या गणपतचा दरार आहे. नाव चालतो या गणपतरावचा. माझी मुलगी मी अंगुठा छाप मुलाला दिली म्हणजे भिकाऱ्यापुढे भीकच मागावी असंच ना. बघा माधवराव, अहो काय अपमान चाललाय तुमचा या गावात? म्हणजे आम्ही भिकारी आहोत की काय? गणपतराव, थोडं तोंड सांभाळून बोला तुम्ही. पाटील की तुमच्या कामाची घमंड आम्हाला शिकवू नका. हे लक्षात ठेवा.